ठरलं तर मग या मालिकेच्या 12 मार्चच्या जबरदस्त भागामध्ये मधुभाऊंनी आता लहानपणीचे फोटो सगळे दाखवलेले आहेत। म्हणजे जानकी आणि सायली या दोघीजणी एकाच आश्रमात लहानाच्या मोठ्या झाल्या असल्यामुळे मधुभाऊंनी जबरदस्त असे पुरावे सगळ्यांच्या समोर आणलेत आणि या सगळ्यामध्ये प्रियाची कारस्थानं फुटलेत। सायलीच्या विरुद्ध कारस्थान करणाऱ्या प्रियाला डिटेक्टिव्ह बनून सायली एक्सपोज करणार, अश्विनला कशी तावडीतून वाचवणार आणि हे सगळं करताना प्रियाची भांडे कशी फोड होणार सगळं पाहूया। 12 मार्चच्या भागामध्ये अर्जुन सांगत असतो, हे बघा, ज्या कोणी बिल्डरनी विलासची बेल केली होती ते दाखवा मला लवकर। यावरती इन्स्पेक्टर साहेब म्हणतात, हो, तो खूप मोठा बिल्डर होता आणि त्याचं नाव रजिस्टर्ड आहे। यावरती अर्जुन म्हणतो, लवकरात लवकर ते तुम्ही मला दाखवा बरं। असं म्हटल्यावरती मग आता इकडे पेपर काढले जातात आणि पेपर काढून या सगळ्यामध्ये आता नावं काढण्यासाठी इन्स्पेक्टर साहेब दाखवायला लागतात। तोपर्यंत प्रिया आता अश्विनला भेटायला येते आणि अश्विनला भेटायला आल्यावरती ती सांगायला लागते, अश्विन, काल आपलं बोलणं अर्धवट राहिलं होतं। तू मला म्हणाला होतास की आपण या सगळ्यामध्ये आता भेटूया आणि नंतर बोलूया, म्हणून तेच बोलण्यासाठी मी इकडे आले होते। असं म्हटल्यावरती मग आता इकडे लगेच अश्विन म्हणतो, तुझं म्हणणं मला पटतंय, तू जे बोलतेस ना ते कळतंय, पण खरं सांगू का तर या सगळ्यामध्ये ना घरामधलं वातावरण इतकं दूषित झालेलं आहे ना की या वातावरणाच्यामुळे ना म्हणजे दादा वहिनीच्या या सगळ्या टेन्शनमुळे घरामध्ये खूप काही चालू आहे आणि घरचे सगळे डिस्टर्ब आहेत। प्रिया म्हणते, बरोबर आहे, तू जे शब्द दिलास तो काही पाळायलाच पाहिजे असं काही नाही आहे। तू जे काही केलेलं आहेस ना, तू शब्द दिलास म्हणून तू तो पाळ असं मी तुला म्हणणार नाही आहे। तसंही मला या सगळ्यामध्ये शब्द न पाळण्याची सवयच आहे, कुणीही शब्द द्यावा आणि तोडावा। असं म्हटल्यावरती मग आता इकडे अश्विन भाऊक होतो। त्याच वेळेला आता इकडे सांगायला लागतात इन्स्पेक्टर साहेब, त्याचं नाव होतं चंद्रकांत देशमुख। आता चंद्रकांत देशमुख कसं काय बिल्डरचं नाव असू शकतं? यावरती अर्जुन म्हणतो, ॲक्च्युली महिपत शिकरे हे नाव पाहिजे। त्यावरती मग आता सांगायला लागता लगेचच इकडे इन्स्पेक्टर साहेब, नाही हो, इथे तर बघा ना, तुम्ही स्वतः बघा, चंद्रकांत देशमुख म्हणूनच नोंद आहे। आता अर्जुन एकदम डेड एंडवरती येऊन पोहोचलेला असतो। म्हणजे अर्जुनला या सगळ्यामध्ये वाटत असतं की इथे जर का महिपत शिकरे हे नाव असेल ना तर या सगळ्यामध्ये आपल्याला शेवटपर्यंत क्लू मिळेल, पण महिपत शिकरे नाव नसून चंद्रकांत देशमुख नाव आल्यामुळे मग मात्र आता अर्जुनच्या हाती काहीच नसतं। इकडे अश्विन म्हणतो, हे बघ, आत्ता बाबा गेले असतील, डॅडा गेले असतील ऑफिसमध्ये आणि आई घरी असेल, त्यामुळे सध्या नको, आपण नंतर बोलूया असं म्हणत तो प्रियाला थांबवण्याचा प्रयत्न करत असतो। पण प्रिया मोठी चालाक या सगळ्यामध्ये थांबायला काही तयार नसते। अर्जुन चिडतो आणि हे बघा, हे काहीतरी इकडे फ्रॉड केलेलं आहे, इथे ना नाव हे बदली करण्यात आलंय, पण हे कुणी केलंय, काय केलंय हे काही कळत नसतं। यावरती सायली सांगते, अर्जुन सर, तुम्ही पहिले शांत व्हा, आता आपल्याकडे सध्या कोणताही पुरावा नाहीये। असं म्हणत ती आता अर्जुनला घेऊन बाहेर येते। ज्या वेळेला ती अर्जुनला घेऊन बाहेर येते तेव्हा अर्जुन म्हणतो, नाही नाही, हे सगळं आहे ना महिपत शिकरेनेच केलंय, त्यामुळेच पुरावे गायब करण्यासाठी हे सगळं केलेलं आहे। असं म्हटल्यावर ती सायली सांगते, तुम्हाला माहिती आहे, मागच्या वेळेला एकदा पुरावे आपण सगळे शोधून त्या इन्स्पेक्टरच्या ताब्यात दिले होते, माहिती आहे ना? मग त्यावेळेला जेव्हा इन्स्पेक्टरच्या ताब्यामध्ये ते पुरावे दिले तेव्हा कसं हे जळली होती, ती ज्या ठिकाणी पुरावे ठेवले होते ते पूर्णपणे जळून खाक झालं होतं, तसंच पुरावे आता नष्ट करण्यात आले असतील का? यावरती अर्जुन म्हणतो, तुम्ही वकिलाची बायको अगदी शोभता खऱ्या, तुम्ही म्हणताय ते बरोबर आहे, मागच्या वेळेला जसे पुरावे जाळून आता ते पुरावे नष्ट करण्यात आले तसेच पुरावे आत्तासुद्धा नष्ट करण्यात आले, म्हणजे या सगळ्यामध्ये इथलाच कोणीतरी माणूस आहे जो हे सगळं करतोय। मला ना त्यावेळेला जो कोणी इन्स्पेक्टर इथे डेप्युटेशनवरती होता त्याचं नाव शोधून काढलं पाहिजे, म्हणजे कदाचित त्याने कुणाकडून सही घेतली, चंद्रकांत देशमुख कोण आहे हे सगळं मला शोधून काढायची गरज होईल। यावरती अर्जुन म्हणतो, खरं सांगू का तर तुम्ही सोबत असलात ना की मला प्रत्येक गोष्टीसाठी आता म्हणजे कुणाचीही गरज लागत नाही, तुम्ही प्रत्येक गोष्टीमध्ये मला आता मदत करत असता। त्यावरती आता इकडे सायली म्हणते, हो, पण मी तुमची कायमस्वरूपी असिस्टंट किंवा असं काही नाही आहे। हां, मला माझ्या घरची कामं पाळायला लागतात, मला माझ्या घरची कामं करायला लागतात आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आता मला माझ्या घरची वेळेमध्ये ड्युटी करायला लागते।
तुम्हाला माहिती आहे का, माझी स्वयंपाकाची वेळ आहे ना, मी आत्ता जाते. अर्जुन म्हणतो मला सोडून चाललात? सायली म्हणते नाही हो, तुम्हाला सोडून नाही, सध्या हे काम सोडून जातीये, पुन्हा तुमच्याच जवळ येणार आहे, तुम्ही घरी या, तोपर्यंत मी तुमची वाट पाहते. आणि आता ती सांगते की मी तुम्हाला डब्बासुद्धा पाठवून देते. तोपर्यंत प्रिया इकडे सांगत असते ठीक आहे अश्विन, तू काही गिल्टी वाटून घेऊ नकोस, मी निघते. तुला जेव्हा वाटेल ना की आपण आता इकडे मला म्हणजे घरी सांगावं आपल्या लग्नाबद्दल, त्यावेळेला तू विचार कर आणि मग आपल्या लग्नाबद्दल घरी सांगण्याचं ठरव आणि मला सांग. असं म्हटल्यावर ती आता इकडे प्रिया ज्या वेळेला जायला निघते त्यावेळेला अश्विन म्हणतो थांब, अशी जाऊ नकोस, मी तुला काही फसवणार नाही आहे, मी तुला कोणत्याही बाबतीत आता काही हे करणार नाही आहे, तू काळजी करू नकोस, मी या सगळ्यामध्ये आता तुझी साथ देणार आहे आणि ताबडतोब आपण आता घरी जायचं आहे आणि लगेचच बोलायचं आहे, मी तुझी साथ कधीही सोडणार नाही. असं म्हणत मग मात्र आता इकडे अश्विन आणि आता प्रिया हे दोघं जण घरी येतात. ज्या वेळेला दोघं घरी येतात त्यावेळेला मुद्दाम सायलीला डिवचण्यासाठी प्रिया रूममध्ये येते आणि काय गं, मला आत्ता कळलं की तुमच्या घरामध्ये 2-2 नोकर आहेत म्हणून, म्हणजे स्वयंपाक खोलीमध्ये कधीही यावं तरी एक नोकर तैनातच असतो, कसं आहे ना, विमल नाही तर तू. यावर ते सायली म्हणते ठीक आहे, तू मला नोकर समज, तू मला अजून काही समज, काहीही समजलीस ना तरी मला काही फरक पडत नाही आहे. हे बघ, जे काम विमलताई करतात किंवा जे काम मी करते ते ना त्या हेल्पर लोक जे काही करतात ना, त्या हेल्पर लोकांच्याचमुळे आज कित्येक घरांच्या लोकांमध्ये आता बायका बाहेर पडून काम करतायत. तुला याला आता मोलकरीण म्हणायचं आहे, अजून काही म्हणायचं आहे, सगळं तू बोलू शकतेस, पण या सगळ्यामध्ये जर आपल्या माणसांसाठी हे काम करण्याची मला संधी मिळत आहे तर मी याला माझं भाग्य समजते आणि त्यासाठी मला तुला कोणतंही उत्तर द्यायची गरज नाही आहे. प्रिया म्हणते माझी कॉफी आणशील का तुझ्या सासूच्या रूममध्ये? नाही, पण या सगळ्यामध्ये तुझ्या त्या विमल मोलकर्णीला एक वेळ किंमत आहे, पण तुला तर बिलकुल काही किंमत नाही आहे, बरोबर ना, या घरामध्ये तू काही कॉफी आणू शकत नाहीस. इकडे आता सायली विचार करते अश्विन भाऊजी आले आणि ते रूममध्ये गेले, ही रूममध्ये गेली, आता नक्की ह्यांचं चाललंय तरी काय, यांना या सगळ्यामध्ये आता काहीतरी असं असेल की हिला बोलायचं आहे का आईंसोबत, पण काय बोलायचं असेल, मी वरती जाऊन बघू का? पण मी वरती जाऊन बघितलं तर ते बरं वाटेल का? नाहीतर उगाचच असं वाटेल की मी या सगळ्यामध्ये काहीतरी चुगल्या करायला किंवा मी काहीतरी चहाड्या करण्यासाठी आलेली आहे. असं म्हटल्यावर ती आता गडबडते, पण ती विचार करते नाही, काहीही झालं तरीसुद्धा मला या सगळ्यामध्ये आता जायलाच पाहिजे आणि आता त्यांचं नक्की काय चाललंय हे सुद्धा जाणून घेतलं पाहिजे. असा विचार करत आता इकडे ती ताबडतोब रूमच्या दिशेने जायला निघते. तोपर्यंत अश्विनने घडलेली घटना कल्पनाला सांगितलेली असते की आई असं आहे, आम्ही दोघांनी लग्न करायचं ठरवलंय. त्यावर ती कल्पना म्हणते काय बोलतोयस तू अश्विन, तुम्ही दोघं लग्न कसे करू शकता? तिचं अर्जुनवरती प्रेम होतं ना, ती अर्जुनशी लग्न करणार होती ना. यावरती अश्विन म्हणतो पण आई, म्हणून दादाने तिला धोका दिला म्हणून तिचं आयुष्य तिने बर्बाद करायचं का? तिच्या आयुष्यामध्ये तिने कधी सुखीच व्हायचं नाहीये का? काय करायचं तिने तू सांग. यावरती आता इकडे कल्पना म्हणते मला तिच्याशी बोलू दे आणि त्यानंतर मग तिकडे प्रिया येते. प्रियाला कल्पना म्हणायला लागते जे काही मला अश्विन म्हणालाय ते खरंच आहे का? म्हणजे तू मला सांग, तुझं अर्जुनवरती प्रेम असताना तू हे पाऊल उचलण्याचा का विचार केलास? यावरती आता इकडे प्रिया नाटकी आव आणत सांगायला लागते मामी, म्हणजे खरं सांगू का, तर आपण असं म्हणतो प्रेम आणि हे, पण ज्या वेळेपासून मी या धक्क्यामधून सावरायचा प्रयत्न करते ना, तर मला या धक्क्यामधून सावरण्यासाठी जर कोणी व्यक्ती प्रयत्न करत असेल तर ती फक्त आणि फक्त अश्विन आहे. अश्विनच या धक्क्यामधून मला आता सावरत आहे आणि या सगळ्यामध्ये आता मला अश्विनने प्रत्येक वेळेला इतकं कम्फर्टेबल केलं आहे, म्हणून तुला मी सांगू की मी इतकी कम्फर्टेबल कधीच कुणाही सोबत नव्हते आणि म्हणूनच मला अश्विनसोबत संसार करायला नक्की आवडेल आणि या फॅमिलीसोबत राहायला सुद्धा आवडेल. असं म्हटल्यावरती आता इकडे कल्पना म्हणते मी खरं सांगू का, तर मला नेहमी वाटायचं की माझ्या मुलांना संस्कार द्यायला मी कुठेतरी कमी पडले, पण तुमच्या दोघांकडे पाहिल्यावरती तुम्ही दोघं जण सगळ्या संस्कारांचं चीज करताय याचं मला खूप खूप अभिमान वाटायला लागलाय. असं म्हटल्यावरती आता इकडे प्रिया नाटकी म्हणत म्हणते आई, तुम्ही सगळ्याच मुलांना चांगले संस्कार दिलेत, पण कुणी काय घ्यायचं हे ज्याचं त्याचं असतं ना. यावरती कल्पना म्हणते यांना येऊ दे, यांची आणि पूर्णाईंची परवानगी घेऊया आणि त्यानंतरच ठरवू.
प्रिया सांगायला लागते, हो, या घरच्यांची सगळ्यांची परवानगी असल्याशिवाय मी या घरात पाऊल पण ठेवणार नाही. आता कल्पना खुश होते आणि आता दोघांनाही मिठी मारते. सायली बाहेर येते आणि तिला नीटसं काही ऐकू येत नाही. ती तोपर्यंत दारात उभी असलेली बघून कल्पना चिडते आणि तुला इथे यायला कोणी सांगितलं? कोणी सांगितलं तुला इथे यायला? आणि आमच्या चोरून गोष्टी ऐकत होतीस का? असं म्हणत ती चिडते आणि ती आता सायलीला सांगते, चल निघ इथून, दार लाव. इकडे तोपर्यंत अर्जुन आणि चैतन्य दोघंजण केसची इन्व्हेस्टिगेशन करत असतात आणि त्याच वेळेला आता तो चंद्रकांत देशमुख हा बिल्डर एक्झिस्टच करत नसतो. त्याची कुठेही डिजिटल प्रिंट नसते, कुठेही कसलीही नोंद नसते आणि त्यामुळे अर्जुन म्हणतो, म्हणजे हे सगळं केलेलं प्लॅनिंग आहे आपल्याला गुमराह करण्यासाठी. महिपत शिकरेने त्याला आता एक सस्पेक्ट म्हणून उभं केलंय आणि आपली कातडी बचावलेली आहे. हे सगळं बोलणं चालू असताना आता इकडे सायलीचा फोन येतो आणि सायली सांगते, सर अहो म्हणजे ना इकडे प्रिया आली होती. यावरती आता इकडे अर्जुन म्हणतो, काय तुम्हाला 4 टोमणे सुनावले असतील? यावरती सायली म्हणते, मला टोमणे सुनावले त्याचं मला काही नाही आहे, पण ती इकडे कशासाठी आली होती ना, मुळात हेच मला काही कळायला मार्ग नाही आहे. असं म्हटल्यावरती मग आता इकडे सांगायला लागते सायली, बरं ते सगळं जाऊ दे, मला सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुम्हाला हे विचारायचं आहे की मी तुम्हाला टिफिन पाठवून दिला होता, तो टिफिन तुम्ही खाल्लात का? असं म्हटल्यावरती मग आता अर्जुन म्हणतो, मग टिफिन कधीचाच खाल्ला मी. असं म्हटल्यावरती आता इकडे सायली म्हणते, सर भाजी आवडली का तुम्हाला? यावरती मग आता इकडे अर्जुन सांगतो, हो भाजी खूप छान होती. सायली म्हणते, सर भाजी कसली होती? यावरती अर्जुन म्हणतो, भाजी ना, अहो 2 मिनटं मी हात धुतोय. सायली म्हणते, काय झालं? हात धुता धुता जवळजवळ तुम्ही विसरलात की काय भाजी कोणती होती ते? असं म्हटल्यावरती मग आता इकडे अर्जुन चैतन्याला खुणा करतो आणि सांगायला लागतो, दाखव ना मला लवकर डब्यामध्ये कोणती भाजी आहे? यावरती सायली म्हणते, अहो सर वांग्याची भाजी होती. अर्जुन म्हणतो, वांग्याची भाजी काय टेस्टी झालेली, चाटून पुसून कशी खाल्ली ना मलाच कळलं नाही. यावरती आता इकडे सायली सांगायला लागते, सर किती खोटं बोलताय, मटकीची भाजी दिली होती मी तुम्हाला. यावरती अर्जुन म्हणतो, अच्छा मटकीची भाजी काय? मग यावरती सायली म्हणते, म्हणजे तुम्ही अजूनही टिफिन खाल्लेला नाही आहे ना? यावरती अर्जुन म्हणतो, हो तुम्हाला काय सांगू, मी खरंच अजून टिफिन खाल्ला नाही आहे, पण खरं सांगू का, तर आता पटकन टिफिन खातो आणि मग तुम्हाला फोन करतो. अर्जुन फोन ठेवतो आणि चैतन्याला म्हणतो, तुला बोललो होतं ना की मला तू लवकरात लवकर हे दे म्हणून, सांग भाजी काय आहे ती, तर तू का नाही सांगितलंस भाजी काय आहे ती? यावरती चैतन्य म्हणतो, आता मी तुला सांगू भाजी कोणती आहे ती? मलाच नाही माहिती, तू मला सांगितलेलंस का? असं म्हणत असताना इकडे सरंजामे म्हणजे हे लोक सरंजामे इन्स्पेक्टर हे ज्या वेळेला आता हे सगळी खोटी कामं महिपत शिकरेची चालू होती त्यावेळेला सरंजामे इन्स्पेक्टरनीच ही कामं केलेली असतात आणि पुन्हा एकदा महिपतने त्याला भेटायला बोलवलेलं असतं. ज्या वेळेला महिपतला आता तो भेटायला येतो त्यावेळेला महिपत म्हणतो, कसं आहे, प्रत्येक वेळेला किल्लेदारच्या पोरीचं खोटं सिद्ध करायला किंवा किल्लेदारच्या पोरीला या सगळ्यामध्ये हे करण्यासाठी तुम्ही आमची खूप मदत केलीत, आत्ता माझ्या लेकीला सोडवायला मला मदत करा. यावरती सरंजामे म्हणतात, हे बघा त्यावेळेला आम्ही तुमची कामं केली. यावरती आता इकडे महिपत म्हणतो, त्यावेळेला आम्ही तुम्हाला मोबदला पण दिला की? सरंजामे म्हणतात, दिला तो, पण आत्ता दिवस बदलले, आता महागाई किती वाढले. यावर महिपत म्हणतो, तुम्ही फक्त आकडा बोला, आकडा बोललात ना की या सगळ्यामध्ये मी तुम्हाला जो आकडा हवा आहे तो आकडा देईन. असं म्हटल्यावरती मग आता इकडे ते सांगायला लागतात, ठीक आहे तो आकडा मी तुम्हाला देतो आणि तेवढे पैसे द्या, फक्त माझं काम करा. असं म्हटल्यावरती मग मात्र आता इकडे तो आकडा टाकतो आणि काम करण्यासाठी तयार होतो. सरंजामे निघून गेल्यावरती इकडे आता सयाजीचा फोन येतो आणि तुम्ही आमचं काम केलं, आपण पार्टी करूया का? यावरती महिपत म्हणतो, नाही हो, पार्टी कसली करताय, म्हणजे काय सांगू, लेक माझी अडकलेली आहे जेलामध्ये, तर ते मला पार्टीला काही हे नाही आहे. यावरती आता इकडे सांगायला लागतात सयाजीराव, हे बघा तुमची लेक चुटकीत सुटून येईल, तुम्ही काही काळजी करू नका, तुमच्या लेकीला परत आणण्याची जबाबदारी माझी, त्यामुळे तुम्ही कोणतीही काळजी करू नका, या सगळ्यामध्ये मी तुमच्या लेकीला सोडवून परत आणेन, तुम्ही नका चिंता करू, तुम्ही या, आपण भेटूया हायवेला आणि पार्टी करू. असं म्हणत दोघं जण भेटण्याची तयारी करतात.
पण तोपर्यंत इकडे आता अर्जुन आणि चैतन्य या दोघांचं प्लॅनिंग चालू असतं। अर्जुन आणि चैतन्य दोघं जण आता या सगळ्यामध्ये विचार करून विनिमय करून सगळं ठरवतात आणि आता दोघांचं प्लॅनिंग असं असतं की जर का हा देशमुख म्हणजे चंद्रकांत देशमुख हा जर का बिल्डर एक्झिस्टच करत नाही आहे तर या सगळ्यामध्ये तो खोटा आहे हे नक्की, पण तो खोटा आहे हे आपण कसं शोधून काढणार? त्यावरती मग मात्र चैतन्य सांगायला लागतो, हे बघ आपल्याकडे काही पुरावे आहेत आणि या पुराव्यावरून आपण हे करू शकतो, पण तरी अजून जितकी माहिती आपल्याला हवे तितकी माहिती आपल्या हातात नाही सापडलेली आहे। मला काय वाटतं माहिती आहे का, सगळे डॉक्युमेंट्स एकदा आपण पुन्हा रिचेक करू आणि त्यानंतरच मग ठरवता येईल असं म्हणत आता इकडे अर्जुन घरी यायला निघतो। इकडे तोपर्यंत सायलीच्या डोक्यामध्ये विचार चालू असतो की तन्वी इकडे आले नक्की काय बोलत असेल, काय चालू असेल असा विचार करत असताना अर्जुन घरी येतो। अर्जुन घरी आल्यावरती इकडे आता सायली अर्जुनला धडकते। अर्जुन म्हणतो काय चाललंय, नवऱ्याची वाट बघत होतात की काय? यावरती आता इकडे सायली म्हणते हो। अर्जुन म्हणतो मी टिफिन खाऊन आलेलो आहे हा, नाहीतर माझी बायको मला ओरडत बसेल आणि बायको मला सांगत बसेल काय तुम्ही टिफिन नाही खात, काय तुम्ही हे नाही करत। यावरती आता इकडे सांगायला लागते सायली तुमचं काय चाललंय, सारखं बायको 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 तुम्ही करत बसलेले असता, मला तर काही कळतच नाही, सारखं आपलं बायको बायकोचा जप करता, पण या सगळ्यामध्ये कुणी ऐकलं ना तर काय म्हणतील? यावरती अर्जुन म्हणतो काय म्हणतील, बायकोचं ऐकतोय इतकंच म्हणतील। असं म्हटल्यावरती मग मात्र आता इकडे सायली म्हणायला लागते काय झालं त्या केसचं? यावरती अर्जुन म्हणतो तुमच्या माहितीप्रमाणे हा चंद्रकांत देशमुख हा बिल्डर नाही आहे, पण हा बिल्डर नाही आहे हे सगळं सत्य आपल्याला माहिती आहे, पण आपल्याकडे कोणताही पुरावा नाही आहे की आपण या सगळ्यामध्ये हे सिद्ध करू शकू। यावरती सायली म्हणते हे बघा सर, म्हणजे काही गोष्टी अशा आहेत ना की आपण या सगळ्यामध्ये सिद्ध करू शकतो। तुम्हाला मी एक गोष्ट सांगते, म्हणजे कसं आहे हे पुरावे गायब करण्याचा प्रयत्न केला पण ते पुरावे आपण शोधू पण शकतो। म्हणजे आता बघा त्या दिवशी ज्यांनी बेल केली होती तो कोण? चंद्रकांत देशमुख। मग त्या दिवशी डेप्युटेशनवरती कोणते अधिकारी होते त्यांचा जर का आपल्याला पत्ता लागला ना तर आपण या सगळ्यामध्ये सिद्ध करू शकतो की त्या डेप्युटेशनवरच्या असलेल्या अधिकाऱ्यांनी चंद्रकांत देशमुख यांची सही घेऊन त्यांना बेल दिली होती। मग ते तरी सांगू शकतील ना की हा माणूस एक्झिस्ट आहे। तुम्हाला जर चंद्रकांत देशमुख याचे कोणतेही कागदपत्र सापडत नाही आहेत तर तो नाही आहे हे सुद्धा आता सिद्ध होईल किंवा तो आहे हे सुद्धा सिद्ध होईल। त्यांनी पाहिलं असेल ना तो बेल द्यायला आला तेव्हा। अर्जुन म्हणतो आता तुम्ही 100% वकिलाची बायको शोधलात, पण त्यावेळेचे कोण होते ते म्हणजे डेप्युटेशनवरती इन्स्पेक्टर हे मला कदाचित साबळेंकडून कळेल। म्हणजे आत्ता मी ज्या डेप्युटेशनवरती असलेल्या माणसांना भेटून आलो ना त्यांचं नाव साबळे। साबळेंना या सगळ्यामध्ये आता मला विचारता येईल आणि तो साबळेंना कॉल करतो। साबळेंना कॉल केल्यावरती तो सांगतो की ज्या तारखेला विलासची बेल झाली होती त्या तारखेला त्या इन्स्पेक्टर तिथे कोण होते डेप्युटेशनवरती, म्हणजे त्या पोलीस स्टेशनला जिथून त्याला सोडवण्यात आलं बेल देऊन चंद्रकांत देशमुख यांनी, तेव्हा जे इन्स्पेक्टर होते त्यांची मला डिटेल मिळू शकेल का? आणि इथे खरं नाव समोर येतं सरंजामे इन्स्पेक्टरांचं। आणि आता ते इन्स्पेक्टर म्हणाले लागतात हो हो मी तुम्हाला डिटेलमध्ये माहिती देऊ शकतो, अहो ते होते सरंजामे। यावरती अर्जुन म्हणतो मग ते आत्ता मला कुठे भेटतील? आणि त्याच वेळेला आता इकडे ते इन्स्पेक्टर सांगायला लागतात ते कुठे असतील मला माहीत नाही आहे, पण ना माझ्याकडे त्यांचा नंबर आहे, सिनियर ऑफिसरचे बऱ्याचसा नंबर आम्ही ठेवतो। असं म्हटल्यावरती मग आता माझ्याकडे नंबर आहे, मी तुम्हाला तो नंबर देऊ शकतो असं म्हणत मग मात्र आता इकडे तो नंबर देण्यासाठी ते त्याला सेंड करतात। अर्जुन म्हणतो तुम्ही म्हटलात ते बरोबर आहे, मला सरंजामेंचा नंबर मिळालेला आहे। सायली म्हणते मग तुम्ही त्या सरंजामेंची भेट घ्या ना। इकडे हाच तोच सरंजामे असतो ज्या सरंजामेने महिपत शिकरेकडून पैसे खाऊन खाऊन आत्तापर्यंत तन्वीला म्हणजे प्रियाला खोटी हे सिद्ध केलेली असते आणि सगळे आता आश्रमाचे पुरावे नष्ट केलेले असतात। हा सगळा फ्रॉड करणारा माणूस म्हणजे हा सरंजामे असतो आणि हा सरंजामे आता अर्जुनच्या कचाट्यात असा अडकणार असतो ज्याप्रमाणे महिपतचा आता इकडे या सगळ्यामध्ये गेम केलेला असतो, त्याचप्रमाणे महिपतच्या गेमप्रमाणेच आता इकडे गेम होणार असतो सरंजामेचा। अर्जुन त्याला फोन करतो आणि हॅलो
इन्स्पेक्टर सरंजामे, मला तुम्हाला एका केस संदर्भात भेटायचं आहे असं म्हटल्यावरती मग मात्र इन्स्पेक्टर सांगायला लागतात, ठीक आहे, तुम्ही कुठे भेटाल मला? यावरती अर्जुन त्याला सांगतो की कॅफेमध्ये आपण भेटूया असं म्हणत दोघांची भेट ठरते आणि दोघं जण कॅफेमध्ये जायला लागतात. तोपर्यंत प्रताप घरी आलेला असतो. ज्या वेळेला प्रताप घरी येतो त्यावेळेला इकडे आता सांगायला लागतो त्याला अश्विन आणि कल्पना ठरलेला प्रकार. त्याच वेळेला मधुभाऊंनी आता इकडे तो एक फोटो, जो फोटो त्यांच्या आश्रमामध्ये खूप लहानपणीपासून आता जपून त्याने ठेवलेला असतो, तो फोटो ते हातात घेऊन जानकीच्या हातात देत म्हणतात, तुला घेऊन एक बाई आली होती आणि ती बाई या सगळ्यामध्ये आता आमच्या आश्रमात आली होती. जानकी विचारायला लागते, ती बाई कोण होती? त्यावरती मग आता सांगायला लागतात, मधुभाऊ, ती तुझी आई होती. मधुभाऊंच्या हातून आता बरेचसे भूतकाळ एक एक करत उलगडत चाललेले असतात आणि या सगळ्या उलगडामध्ये आता काही गोष्टी समोर येत असतात. तोपर्यंत इकडे दोघं जण प्रियाचं सत्य प्रतापला सांगतात आणि डॅडा, आम्ही हा निर्णय घेतलेला आहे, म्हणजे तन्वी पण या सगळ्यामधून बाहेर यायला पाहत आहे, तर मी तुला या सगळ्यामध्ये आता मदत करण्यासाठी प्रयत्न करतोय असं म्हटल्यावरती आता इकडे प्रताप म्हणतो, तुम्ही दोघांनी नीट विचार केला आहे ना? कारण मागच्या वेळेला आपण रविराजांना बोललो आणि त्यानंतर पुन्हा एकदा आपण रविराजांना ही गोष्ट बोलायचं आणि परत काहीतरी गडबड व्हायचा, हे सगळं आता मला नको आहे. मला या सगळ्यामध्ये कोणतेही आपल्यामध्ये प्रकार नको आहेत. आणि असं म्हटल्यावरती आता इकडे हे सगळं चालू असताना सायली तिकडे येते. सायली आल्यावरती इकडे आता कल्पना अशी चिडते आणि म्हणते, काय ग, तू काय आमचा पाठलाग करतेस? आमच्यावरती नजर ठेवून आहेस? आमची जासूसी करतेस? आम्ही काय बोलतोय ते ऐकतेस का? सकाळी सुद्धा ज्या वेळेला तन्वी इकडे आली होती तेव्हा सुद्धा ही इकडे येऊन आता गडबड करत होती आणि तेव्हा सुद्धा ही अशीच इकडे तडमडली होती असं म्हटल्यावर ती चिडतात आणि तिला घेऊन खाली येतात. तोपर्यंत इकडे अर्जुन सरंजामेंची भेट घेतो. ज्या वेळेला तो सरंजामेंची भेट घेतो तेव्हा सरंजामे त्याला म्हणतात, हे बघा, म्हणजे मी आत्तापर्यंत इतकं प्रामाणिक काम केलंय ना, तुम्हाला काय सांगू, म्हणजे मी नुसतं नोकरी नाही केली तर प्रत्येक वेळेला देशसेवा करण्याचा मी विचार केलेला आहे. माहिती आहे तुम्हाला, मी देशसेवेशिवाय दुसरं काही नाही केलं. यावरती आता इकडे अर्जुन म्हणायला लागतो, मग विलासची बेल करणारा हा चंद्रकांत देशमुख, याच्याबद्दल काही माहिती सांगू शकाल का? सरंजामे म्हणतात, मी नक्कीच विचार करतो, आठवतो, बऱ्याच दिवसापूर्वीचा आहे, मी सांगतो तुम्हाला. अर्जुन म्हणतो, ठीक आहे. पण अर्जुनला सरंजामेवरती डाऊट असतो म्हणून अर्जुन लपून छपून तिकडे बसतो आणि आता सरंजामे अडकतो. सरंजामे लगेच शिकरेला कॉल करतो, हॅलो शिकरे साहेब असं म्हणत इकडे आता तो इकडे कॉल करतो. तोपर्यंत कल्पना फरफटत सायलीला खाली आणते आणि बोल तू काय ऐकलंस, बोल तू काय ऐकलंस. तितक्यात अर्जुन तिकडे पोहोचतो. आता सायलीने ऐकलं असेल प्रियाच्या लग्नाचं सत्य, मग प्रिया किती कारस्थानी आहे हे सत्य आता इकडे सायली इकडे आता अश्विनच्या समोर कसं आणणार पाहणं फारच रंजक ठरणार.